जे आमचं दिव्यांग बांधवांचं जे आमच्या बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाखाली आम्ही जी 36 जिल्ह्यांच्या इथं जिल्हा अधिकाऱ्यांच्या गेटवर आम्ही जे आंदोलन केलं सकाळपासून 10:30 वाजल्यापासून आम्ही आतापर्यंत आंदोलन करत होतो. आमच्या प्रमुख मागण्या होत्या. आमदार फंड खर्च करावा, दिव्यांगाची एक समान पेन्शन जमा व्हावी, परत सरकारी कार्यालयात दिव्यांगांना जे येणाऱ्या अडचणी, या सर्व गोष्टींसाठी जे आम्ही आंदोलन केलं होतं. कारण की दिव्यांगांना सहानुभूती नको, विश्वास हवा असं शासनाचं म्हणणं असतं. पण आजपर्यंत शासनानं कधी सहानुभूती पण दिली नाही, कधी विश्वास पण दिला नाही, कधी त्यांनी साध्य केलं. आज कलेक्टर साहेबांनी आपल्याला दाखवून दिलं. तर आपले कलेक्टर साहेब आज येणार होते, त्यांनी आम्हाला आत याची मागणी केली, पण आम्ही काय आत पण आता जात नाही. आणि जे आमच्या मागण्या होत्या त्या आम्ही समोर म्हणून आम्ही आतल्या आपले रहिवासी अधिकारी आहेत, कलेक्टर ऑफिस आहेत, ॲडिशनल कलेक्टर त्यांच्या हातात आम्ही ते निवेदन देतो आणि आम्ही इथून आमची स्थगिती करतो. कारण की कलेक्टर साहेबांना आम्हाला बाहेर भेटण्यासाठी वेळ नाही. आम्ही त्यासाठी पूर्णपणे जाहीर निषेध करतो. कलेक्टर साहेबांचा जाहीर निषेध. कलेक्टर साहेबांना दिव्यांग बांधवाच्या वेदना समजून घेण्यासाठी कलेक्टर साहेब सकाळी आम्ही 11 वाजल्यापासून आता 3-4 वाजले तरी त्यांनी वेळ काढला नाही आमच्यासाठी. कलेक्टर साहेब हे दिव्यांग बांधवासाठी अतिशय म्हणजे आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या असतील किंवा नाही, आम्हाला दुय्यम दर्जाची वागणूक दिली त्याबद्दल मी कलेक्टर साहेबांचा जाहीर निषेध करतो. आणि त्यांना आम्ही सांगतो आमच्याबद्दल ज्या योजना आहेत त्या तुम्हाला द्यायच्या असेल द्या, मान्य करायचं करा, तर करू नका. हे आम्ही धन्यवाद देतो. नमस्कार. माननीय बच्चू कडू भाऊंचा